वैद्य लोक वनौषधी उपचारासाठी प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. मात्र मागच्या 50 वर्षात घडलेल्या अनेक घटनांमुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. वैद्यूंकडे उपचारासाठी लोक पाठ फिरवत होते. मात्र आता या वैद्यूंसाठी गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठानं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात वैद्य चिकित्सालय सुरू करण्यात आलंय. या चिकित्सालयात उपचार घेण्यासाठी लोक गर्दी करतायत. वैद्य चिकित्सा केंद्रात जवळपास 18 वैद्य कार्यरत आहेत. तसंच हे वैद्य चिकित्सालय देशातलं पहिलंच अनोखं चिकित्सालय ठरलंय. नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम जिल्हा म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्ह्याने देशासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने आदिवासी भागातील पारंपरिक वैद्यूंच्या ज्ञानाचा आदर करत गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ परिसरात वैद्य चिकित्सालय सुरू केले आहे. या वैद्य चिकित्सालयामध्ये अतिशय कमी दरात विविध आजारांवर उपचार केले जात आहे. नेमका हा उपक्रम कसा आहे हे जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत कार्यक्रम अधिकारी स्वप्नील गिरडे. सर, काय सांगाल, हा कार्यक्रम काय आहे, किती दिवस हा उपक्रम चालतो? तर हा वैद्य चिकित्सालयाची सुरुवात ऍक्च्युली 2022 पासून झाली आणि मुख्य उद्दिष्ट हे होतं की जे वैद्य पारंपरिक वैद्य आपल्या गावागावामध्ये उपचार करतात त्याचा फायदा फक्त तिथल्या लोकांपर्यंत सीमित न राहता याची प्रसिद्धी झाली पाहिजे, याला कुठेतरी रिकॉग्निशन मिळालं पाहिजे. आणि हे जे प्रॅक्टिसेस करतात, जे यांच्या उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये युनिकनेस आहेत. वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स औषधी वनस्पतींचे हे लोक यूज करतात. तर ह्या वैद्यूंना एक त्या प्रॅक्टिसेस किंवा त्यांचे जे फॉर्म्युलेशन्स आहेत त्यांना एक सायंटिफिक कुठेतरी वैज्ञानिक पुरावा किंवा बॅकग्राऊंड मिळाला पाहिजे. त्या याच्यातनी सुद्धा आम्ही वैद्य चिकित्सालया थ्रू हे करतो. इथं कशा प्रकारे पेशंट येतात, काय जनजागृती कशी केली जाते, ग्रामीण भागातील पेशंट कशी आहेत? मोस्टली जी जनजागृती झाली आहे ते लोकांच्याच फीडबॅकने झालेली आहे, लोकांच्याच वतीने. म्हणजे इथे इलाज घेऊन औषधी घेऊन गेलेले आहेत तेच दुसऱ्यांना सांगतात, तेच त्यांच्या नातेवाईकांना सांगतात, तेच आपल्या गावात सांगतात आणि तेच सगळे लोक परत परत ह्या चिकित्सालयाला भेट देतात. आणि आपलं जिथे डॉक्टर्स किंवा अफोर्डेबल नाही आहे काही गोष्टी आणि काही गोष्टी जिथे मिळत नाही आहे, तर त्या गोष्टी इथे स्वस्त दरामध्ये खूप मिनिमल चार्जेस आहेत, खूप जास्त चार्जेस नाही आहेत. माझ्यासोबत वैद्य सुद्धा आहेत, ते रुग्णांवर उपचार करत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणार आहोत. काका, काय सांगाल, कोणत्या गावच्या आहात तुम्ही, कधीपासून इथं सेवा देतात? मी हळदेचा सर, माझं नाव रामभाऊ लालाजी राऊत आहे आणि मी हळदेवरून येतो, अपडाऊन करतो आणि वात विकार याच्यावर मी पूर्ण इलाज करतो. हड्डी, शुगर, BP याच्यावर मी आपली नाडी परीक्षण करून मी त्यांना वैद्य चिकित्साची जी आपली वनौषधी आहे ते मी त्यांना देतो. पहिल्यांदा आम्ही 10 दिवसाची देतो आणि त्याच्यानंतर त्यांना बरा वाटला का म्हणजे आम्ही पुन्हा त्यांना 1 महिन्याचा रिकवर देतो आणि घुटण्यालांचा ऑइल सुद्धा आम्ही स्वतःच बनवतो. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालत गोंडवाना विद्यापीठाने सुरू केलेलं वैद्य चिकित्सालय एक नवा आदर्श ठरत आहे. हा वैद्य चिकित्सालय देशासाठी मॉडेल ठरेल या शंका नाही. मंगेश भांडेकर, ABP माझा, गडचिरोली. गोंडवाना विद्यापीठाच्या येथील स्थानिक वैद्य की जे विविध रोगांवर, विविध व्याधींवर स्थानिक जडीबुटीच्या मदतीनं, स्थानिक हर्ब्सच्या मदतीनं विविध प्रकारचे उपचार करत असतात. त्या सर्व वैद्यूंना एकत्र करून सर्वप्रथम त्यांची डिरेक्टरी प्रकाशित केली. या सर्व वैद्यूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि समाजाला सुद्धा त्यांचा फायदा व्हावा म्हणून गोंडवाना विद्यापीठानं या वैद्यूंची OPD गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरामध्ये सुरू केली. आणि त्या OPDला केवळ गडचिरोली आणि चंद्रपुरातूनच नव्हे तर नागपुरातूनही प्रचंड प्रतिसाद मिळाला.